रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज पण मी चांगला सुंदर आणि ज्या लोकांना असं वाटते की बाबा लोकेशनचाच फ्लॅट पाहिजे, तर खरं तर हा फ्लॅट आहे लोकेशनचा फ्लॅट. म्हणजे जर तुम्ही बघितलं 5 पखाडीला हा मुंबई नाशिक रोड टच असणारा हा फ्लॅट असेल. 2 BHKचा फ्लॅट असेल. जर धीरज हॉटेल बघितलं तर त्या धीरज हॉटेलच्या अपोजिटला म्हटलं तरी चालेल, किंवा मोदी हुंडईचं शोरूम आहे, किंवा HDFC बँक आहे त्याच, किंवा लार्केन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बिल्डिंग बनवली त्याच्याच बाजूला खरं तर हा फ्लॅट असणार आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितला तर साधारणतः 3 वर्ष जुना फ्लॅट असेल. ग्राउंड प्लस 18 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपला फ्लॅट आहे तो लोअर फ्लोअरलाच आहे, हायर फ्लोअरला नसणार आहे. पजल कार पार्किंग ह्या फ्लॅटसोबत आपल्याला एक मिळेल. 650 बिल्टअप कार्पेट असणारा हा फ्लॅट मात्र तुम्हाला मिळणार आहे. फ्लॅटचं जर तुम्ही खरं लेआउट बघितलं तर इकडे बाहेर येताना हा ईस्टला आहे, आतमध्ये जाताना वेस्टला आहे. बाहेर आल्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला एक फ्लॅट आहे आणि आपला एक ह्या साईडला फ्लॅट आहे. समोर जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला एक फ्लॅट आहे, परत त्या साईडला असे जवळजवळ जर तुम्ही फ्लॅट तसे बघितले तर 1, 2 आणि 3 आणि 4 आणि 2 लिफ्ट. आता हे जे फ्लॅट आहे हा तसा बघितलं तुमचा तर हा लोकेशनचा फ्लॅट आहे. म्हणजे जे 5 पकडे लोकेशन, ज्या मंडळीला असं वाटते की बाबा लई लांब नाही जायचं, आम्हाला जवळच काही विषय हसायला हवे, तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट असेल. हा जो फ्लॅट आहे तसं बघितलं तर इथं एवढी मोठी जागा फ्लॅटच्या समोर ऑलरेडी मोकळी असणार आहे आणि हा त्याचा सेफ्टी डोर आहे. सेफ्टी डोअरच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला जागा उपलब्ध, शूरॅक वगैरे तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे ठेवू शकता. त्याच्यानंतर आपण आतमध्ये एंट्री करतो. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल मिळू शकतो. हॉल जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीचा इकडनं तुम्हाला हॉल मिळणार आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे एक TV युनिटसाठी ऑलरेडी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा मात्र इथे दिल्या गेलेली असणार आहे. नंतर जर आपण इकडनं ह्या साईडला जर बघितलं तर ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे एक स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी दिलेली आहे. पण समोर एक रोड आहे जो मुंबई नाशिक रोड आहे, तो गाड्यांचा आवाज कानाला येणार आहे. दरवाजा खिडकी जर बंद केली तर कानाला आवाज येत नाही, पण खिडक्या जर बंद नाही केल्या तर आवाज नक्की येणार ह्या. आणि जर तुम्हाला मेट्रो बघितलं, तुमची मेट्रो तुमच्या घरामधनं नक्की दिसते. ठाण्याचं जे LICचं ऑफिस आहे तीनाथ नाक्याजवळ, त्या LICच्या जस्ट अपोजिटलाच मधुबन नावाची खरं तर ही सोसायटी आहे. ह्या फ्लॅटचा जर मेंटेनन्सचा आपण या सोसायटी मेंटेनन्सचा जर विचार केला तर 4,500 मात्र ह्याचं मेंटेनन्स असेल. नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार तुम्हाला कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं आहे. आधी इथे जर तुम्ही विचार केला तर इथे मात्र तुम्हाला वॉशिंग मशीनचा पॉईंट पण ह्या बाथरूममध्येच दिलं गेलेलं आहे. आणि नंतर ह्याच्या बाहेर आल्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे चांगलं मोठं किचन आहे. किचन जर तुम्ही बघितलं, फ्रीजसाठी जागा म्हणा किंवा किचनचा जर स्पेस बघितलं तर तुम्हाला जाणवेल की खरोखर किचनचा स्पेस बाकी खूप मोठा नक्की तुम्हाला दिसतो. ह्याच्यात पण जर बघितलं तुम्हाला इथे एक साईडला परत स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी दिलेली आहे. एक्स्ट्रा त्या साईडला एक परत कडप्पा लावलेला आहे किंवा स्टोरेज तुम्ही त्या साईडला करू शकता. किचनची साईड बाकी खूप मोठी आहे आणि तुम्हाला ऑलरेडी हे गॅसची पाईपलाईन पण ह्या फ्लॅटमध्ये ऑलरेडी आलेली आहे. नंतर पुढे आपण येतो. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक हा बेडरूम असणार आहे, जो 2 BHKमधला हा बेडरूम आहे. ह्या बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं याची पण साईज वगैरे चांगली पद्धतशीर मोठी आहे. ह्या साईडला कपाटं लावू शकता, त्या साईडला तुमचं बेडशीट होईल. आणि इकडे जर तुम्ही आलात इथे तुम्हाला प्रॉपर स्टँडिंग बाल्कनी मात्र इथून तुम्हाला नक्की दिसते. आणि अगदी 3 हात नाकापासून खूप जवळ असणारं हा फ्लॅट आहे. राहिला प्रश्न ह्याचा पार्किंगचा, तर पार्किंग तुम्हाला आहे मी सांगितलं. बिल्डिंगला OC म्हणा, CC म्हणा, त्या सगळ्या गोष्टी ओकेमध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्याबद्दलही तुम्हाला काळजी करण्यासारखा विषय नाही. नंतर हे तुमचं बेडरूम असणार आहे. हे बेडरूमची साईज जरी बघितली तर याची पण साईज तुम्हाला चांगली मोठी आणि चांगली प्रशस्त असणार आहे. आणि इकडे LIC ऑफिसचं जे तुमचं हे आहे तिथनं तुमचं हे मेट्रोचं जंक्शन मात्र तुम्हाला समोरून ऑलरेडी दिसतं. तुम्ही जर इकडनं आलात आणि इकडनं जर तुम्ही बघायचा प्रयत्न केला तुमच्या ह्या बेडरूममधनं तुम्हाला LIC ऑफिस मेट्रो जंक्शन जे आहे तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली दिसतं. अशा पद्धतीचा हा तुमचा बेडरूमच्या साईडला आहे. आणि इकडे पण स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी ह्या बेडरूमला पण तुम्हाला उपलब्ध नक्की मिळणार आहे. नंतर इकडे ह्या साईडला आला तर इथे तुम्हाला एक असं चांगलं मस्त कपाट बनवू शकतं. एवढी मोठी चांगली जागा उपलब्ध असणार आहे. चांगली जागा, एवढी मोठी, खूप मोठी जागा आहे. नंतर ह्या साईडला जर आपण तर इथे परत तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर दिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं याची पण काय अडचण नाही. अशा पद्धतीची एवढी मोठी जागा मिळते. ज्या मंडळींना 5 पकडेलाच राहायचे, ज्या मंडळीला शहरात राहायचे, ज्या मंडळीला मुंबई नाशिक रोड टच घर हवं आहे, ज्या लोकांना 3 हात नाकाजवळ हसायला हवे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट उपलब्ध आपण करून घेतलेला आहे. जर हा फ्लॅट जो आहे किंवा हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आत्ता
आपल्याला ह्या फ्लॅटची किंमत 1,50,00,000 रुपये सांगितलेली किंमत आहे. 1,50,00,000मध्ये थोडंफार कमी होईल, ते समोर बसल्यानंतर नक्की तुम्हाला सांगण्यात येईल की बाबा कितपर्यंत कमी होऊ शकतं. घर आवडलं तर पुढचा विषय आपण त्यांना त्या पद्धतीने बोलता येईल. जर अशा पद्धतीचं घर कोणाला हवं असेल तर मला असं वाटतं हे घर आपल्याकडं नक्की उपलब्ध आहे. आपण रोज काम करतो, रोज काही ना काही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यात पण काही काही चुका होत असतील त्या मी मान्य करतो, पण जेवढं जास्त शक्य होईल तेवढ्या चुका कमी करण्याचा मी प्रयत्न नक्की करतो. आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात ते नक्की सांगत राहा. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावा, जेणेकरून तुम्हाला आमच्याकडनं असणारा रोज एक गोष्ट तुम्हाला आपण सातत्य थांबवलेलं नाही, रोज काही ना काही करण्याचा प्रयत्न आपला रोजचा चालूच आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.